संगीत कला ही सगळ्या कलांमधली एक श्रेष्ठ कला मानली जाते आणि सध्या अनेक आजारांवर मात करण्यासाठी म्युझिक थेरपीचा वापर करण्यात येतोय. आपण अनेकदा अनेक मूड क्रिएट करण्यासाठी म्युझिक ऐकत असतो, गाणं ऐकत असतो आणि त्या त्या मूडनुसार आपण ते गाणे बदलत सुद्धा असतो. मात्र म्युझिक थेरपी कशी काम करते विविध आजारांवर, कॅन्सर हा रोग यासारखा रोग म्युझिक थेरपीने बरा होऊ शकतो का, आणि त्यातही म्युझिक थेरपीत अनेक प्रकार आहेत, ती म्हणजे चक्रा म्युझिक थेरपी. चक्रा म्युझिक थेरपी नेमकं काय आहे, त्यानी आपल्यातली पॉझिटिव्हिटी वाढते का किंवा एखादा आजार बरा होऊ शकतो का, या सगळ्यांवर बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत धनश्री कुलकर्णी आहेत, ज्या गायिका आणि म्युझिक थेरपिस्ट आहेत. तुमचं खूप स्वागत आहे एबीपी माझामध्ये. साधं सरळ सोपं आपण सांगूया की म्युझिक थेरपी म्हणजे नेमकं काय आहे. म्युझिक थेरपी ही आधी थेरपी हा विषय असा आहे की औषधाशिवाय आणि सर्जरीशिवाय जे आजार बरे केले जातात ती म्हणजे थेरपी. आणि म्युझिक थेरपी म्हणजे विशिष्ट स्वर, विशिष्ट गाणं, विशिष्ट सुरातलं गाणं त्या त्या विशिष्ट आजारावर परिणाम असतं, ते म्हणजे म्युझिक थेरपी. आणि मी जो विषय मुद्दामून घेते आहे त्याचा हिलिंग थेरपी याविषयी, त्यामध्ये चक्रा म्युझिक थेरपी. चक्रा म्युझिक म्हणजे आपल्यामधली जी 7 चक्र आहेत त्या 7 स्वरांच्या साहाय्याने 7 चक्रांमध्ये जे कनेक्शन होतं, त्याची जी स्पंदनं निर्माण होतात, त्या स्पंदनांमुळे जे आजार बरे करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, ते म्हणजे चक्रा म्युझिक थेरपी. पण आता साधारण बघायला गेलं तर अनेक जण म्युझिक थेरपीतनं हील होताना दिसत आहेत. तर साधारण आपण म्युझिक थेरपीतनं कसं हील होताना आधी सांगूया, त्याच्यानंतर मग आपण चक्रा म्युझिक थेरपी कशा पद्धतीनं साधारण ही म्युझिक थेरपी आपल्या आयुष्यावर किंवा आपल्या आत्मविश्वासावर काम करते. म्युझिक थेरपी, संगीतोपचार हे जे आत्ता खूप ट्रेंडमध्ये आहे असं आपण म्हणू. कारण करोनाच्या काळात जो आत्मविश्वास मिळवायचा होता, म्हणजे आता आपण ॲलोपॅथी, होमिओपॅथी अशा वेगवेगळ्या पॅथी आहेत, आयुर्वेदिक, तर आता पूर्वीच्या आपल्या ऋषीमुनींनी जे ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये जे लिहून ठेवलं आहे त्याच्यामध्ये सगळा सामवेदांमध्ये सुद्धा स्वरांवर जास्ती भर आहे. स्वरांच्या आधारे त्या वेदांचं त्याच्यामध्ये उच्चारण आहे. तर याचा परिणाम हा खूप म्हणजे पूर्वसुरींनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे वात, पित्त, कफ, प्रकृती आणि पंचतत्व या सगळ्याच्या आधारे म्युझिक थेरपीकडे त्या दृष्टीने त्या चक्रांवर परिणामकारक असं म्हणून त्याच्यामध्ये चक्रा म्युझिक थेरपी हा महत्त्वाचा विषय, किंवा नक्की परिणामकारक होतो का, कारण ती जी स्पंदन आहे, तो जो नाद आहे, त्या नादाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून चक्रा म्युझिक थेरपीला जास्ती मान्यता म्हणूयात, किंवा त्या म्युझिक थेरपीचा परिणाम खरंच होतोय का, तर नक्की होतोय. कारण आपण सहज म्हणून गाणं ऐकतो आणि चला मला फ्रेश वाटलं, आता मी जरा पुढच्या कामाला लागते, हे काय आहे यामधला अवेअरनेस जेव्हा येईल, म्हणजे काय नक्की घडतं म्हणून बरं वाटलं, हे जेव्हा कळेल तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलेल. साधारण आपण बघतो की ट्रॅव्हल करताना वेगळी गाणी ऐकतो आपण, आपल्याला शांतता हवी असेल तर वेगळ्या. याचं आणि म्युझिक थेरपीचं फार जवळचं कनेक्शन असू शकतं कदाचित, पण ही कनेक्शन जनरेट करण्यासाठी हे आपल्याला कळेल यासाठी आपल्यात पॉझिटिव्हिटी गरजेची असते. ती पॉझिटिव्हिटी या थेरपीने येते का आपल्यात? नक्कीच. म्हणजे या थेरपीचं आपण कॉस्मिक एनर्जी, म्हणजे आता रेकी, प्राणिक हिलिंग हे अनेक प्रकार आहेत की जे कॉस्मिक एनर्जीशी मॅच करून त्या गोष्टी केल्या जातात, असे ते थेरपी आहेत. पण चक्रा म्युझिक म्हणजे आपण संगीताद्वारे काय करतो, तर तो नाद की जो कॉस्मिक एनर्जीचा स्वर आहे आणि आपण जो स्वर म्हणतोय, हे जर हर्ट्ज याच्यामध्ये मॅच झाले तर आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपण घडवून आणू शकतो. ही ताकद त्या संगीतामध्ये, म्हणजे त्या संगीतातल्या नादामध्ये आहे. तो हा नाद म्हणजे काय आहे, तर आपले जे सारे गम, पधनी हे जे स्वर आहेत, हे आपल्या प्रत्येक चक्रावर त्या स्वरांच्या जागा आहेत. मग त्याचे बीजमंत्र आहेत, त्याचं उच्चारण आहे, ते बीजमंत्र त्या स्वरामध्ये उच्चार केल्यानंतर ज्या नादाची ती स्पंदनं आपल्यामध्ये निर्माण होतात तेव्हा तो परिणाम साधतो. मग तुमचा आत्मविश्वास असू दे, मग तुम्हाला होणारा रोग असू दे, या सगळ्यावर त्याचं बॅलन्सिंग, तुमचे चक्रा बॅलन्स झाले की तुम्ही पूर्ण बॅलन्सच असता. साधारण हे चक्र नेमके कोणते आहेत, त्याच्यावर आपण परिणाम करण्यासाठी रोज काय 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 करू शकतो?
हे चक्रा म्युझिक सेशन्स मी घेत असते. याच्यामध्ये तुमचा कोर्स जो असतो त्याच्यामध्ये शिकवलं जातं की तुमच्यातली चक्राज जी आहेत, म्हणजे आपण म्हणतो की माझं मूलाधार, म्हणजे आपण अथर्व शीर्षात पण याचा उल्लेख आहे. तर मूलाधार चक्र हे स्थिरतेचं चक्र आहे. तिथून पहिले तुम्ही स्थिर झालात तर तुमच्या बाकी सगळ्या विषयांमध्ये स्थिरता आणू शकता. मग त्याच्यासाठी असा स्पेसिफिक स्वर आहे, सा त्या मूलाधाराचा स्वर आहे. मग त्याचा बीजमंत्र आहे, ओम लम हा बीजमंत्र. तुम्ही जेव्हा याचं उच्चारण त्या स्वरामध्ये कराल, मग याचं रागाशी काय संबंध, तर रागामध्ये जो शास्त्रीय भाषेत आम्ही म्हणतो की वादी स्वर आहे, तर त्या वादी स्वरानुसार त्या बीजमंत्राचं उच्चारण केलं तर तुम्ही तो परिणाम साधू शकता. म्हणून मग म्युझिक थेरपीमध्ये काय आहे, तर तुम्ही हा राग ऐका, तुम्हाला बरं वाटेल, या वेळात ऐका तर बरं वाटेल. पण चक्रा म्युझिक थेरपीमध्ये या सगळ्याचा अवेअरनेस ठेवून तुम्हाला खात्री राहते की मी जे करतेय, मी जे ऐकतेय, आणि नॉट नेसेसरी की यामध्ये तुम्हाला गाताच आलं पाहिजे. इथे माझा तोच मुद्दा होता. एखादी म्युझिक थेरपी करताना तर मी गात नाही, पण मला ती थेरपी करायची आहे. मी गाणं महत्वाचं आहे की ते ऐकणं पण महत्वाचं आहे, किंवा ऐकल्याने पण ते हील होऊ शकतं का, किंवा मला ते गावंच लागेल. अनेक जण बेसुरे असतात, अनेक जणांना गाण्याचं ज्ञान नसतं, पण ज्यांना आहे ते गातील, पण ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी ही थेरपी कसं काम करते? नक्कीच. म्हणजे आता सहज सुद्धा मी बाथरूम सिंगर आहे म्हणतात, किंवा मी गाते पण मी माझ्यासाठी गाते. म्हणजे गुणगुणतं तर अगदी आपण एखादं काम करताना सुद्धा आपण गुणगुणत असतो. किंवा आता आशा भोसले अगदी आत्ताचे घ्या की म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले हे तर दैवता आहेतच आहेत की ज्यांनी गाण्याचं साम्राज्य लोकांसमोर मनामनात गाणं पोचवलं. पण आत्ताचे श्रेया घोषाल, अरिजित सिंग यांची गाणी सुद्धा आपण दिवसभर गुणगुणत राहतो. मग एखादा त्याच गाण्यामध्ये आपण दिवसभर ते गाणं गुणगुणत राहतो. म्हणजे काय होतं, तर त्या नादाशी आपलं अनुसंधान राहतं, कनेक्ट होतो. म्हणजे त्याच्यामध्येच आपण राहतो. कारण मला ते जे गाणं असतं त्या मूडमध्ये मला राहायला आवडतंय, त्या मूडमध्ये मी राहिल्यामुळे मला छान वाटतंय. मग हे छान वाटणं काय आहे, तर हे छान वाटणं म्हणजे त्या नादाशी तुमचा झालेला संवाद आहे. तर तो संवाद तुम्हाला सातत्याने करून घेण्यासाठी या चक्रांचा उपयोग होतो. हे फार असं पण क्लासिकलच्या किंवा या भाषेत सांगतोय. पण साधारण जर आपल्याला रोज पॉझिटिव्ह राहायचं असेल तर कुठले राग किंवा कुठल्या पद्धतीचं गायन किंवा संगीत आपण ऐकलं पाहिजे? याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक, आता व्यक्तिपरत्वे तर आहेच आहे, पण आता म्युझिक थेरपीमध्ये सांगतात की तुम्ही हा राग ऐका, तुमचा आत्मविश्वास वाढेल. तर आता आत्मविश्वास वाढवणारा राग दुर्गा जो आहे, त्या नावामध्येच दुर्गा आहे. त्यामुळे तिथे आत्मविश्वास म्हणजे दुर्गा राग ऐका म्हणल्यावरच अरे राग दुर्गा, म्हणजे ज्याला माहित नाहीये तो सुद्धा म्हणेल की अरे राग दुर्गा ऐकून मला बरं वाटलं. कारण ती आधी पहिली मनाचीच तयारी होते की मी राग दुर्गा ऐकते आणि मला त्याच्यामध्ये आत्मविश्वास, माझा तो राग ऐकून वाढणार आहे हे सांगितल्यानंतर मग त्याच्यामध्ये ऐकायचंय काय, तुम्हाला कुठल्या अशा फ्रेजेस आहेत की त्या तुम्हाला वारंवार ऐकायच्या, त्या चक्रा म्युझिक थेरपीमध्ये शिकवलं जातं. मग तिथे तुम्हाला गाता येत नसलं तरी तुम्ही काय ऐका, त्याचा परिणाम कसा साधून घ्या, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कुठे करायचंय, तुम्हाला कोणत्या देवतेचं स्मरण करायचंय. म्हणजे इथे तुमचं वैदिक शास्त्र म्हणूया याला आपण, की तिथे तुम्हाला विज्ञान पण आहे, वेद पुराण हे पण आहे. म्हणजे पंचतत्व, वातपित्त कफ प्रकृती आणि विज्ञान याचा संगम म्हणजे चक्रा म्युझिक थेरपी आहे. मग आपण आता साधारण बघायला गेलं तर कॅन्सरचे पेशंट्स वाढत आहेत. कॅन्सर किंवा अनेक असे मोठे आजार आहेत, त्यावर पण म्युझिक थेरपी किंवा चक्रा म्युझिक थेरपी काम करू शकते का, किंवा करत असेल तर ते कसं करतात नेमकं? कॅन्सर हा आजारच मुळात कॅन्सर म्हणजे बापरे, कॅन्सर विषयी मला म्हणजे काही नको व्हायला. हे आधी ज्यांना हेरिडिटरी, ज्यांच्या घरात पूर्वापार चालत आलेत, त्यांच्या तर सबकॉन्शियस माइंडमध्येच ते असतं की मला आत्ताच रिसेंटली माझ्याकडे एक पेशंट आहे की ती त्यामध्ये आत्ता म्हणजे तिचं रिसेंटली डिटेक्ट झालंय आणि तिच्या आईला, आजीला, बऱ्याच अजून त्यांच्या पिढीजात त्यांच्याकडे असल्यामुळे होईल का यामुळेच तिने तो ओढवून घेतलेला आजार आहे. तर हे होतं का, तर तसं होतच असतं की शास्त्रानुसार हेरिटेज तुमच्याकडे येतं, ते पूर्वापार जे असेल तर येतं. पण जर का तुम्ही त्याच विचारात राहिला,
माझ्यापर्यंत ते येणार नाही, मला त्या गोष्टीचा त्रास कधी होणार नाही किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये मला ते राहणारच नाही, याच्यासाठी नक्की चक्रा म्युझिक थेरपीचा उपयोग होतो. म्हणजे किती जण आपण म्हणतात की मला या सगळ्या कॉस्मिक एनर्जीचा चांगला परिणाम होतोय, माझ्या बाजूनी सगळं देवदेवता किंवा माझ्या बाजूनी जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि यापुढे या क्षणापासून माझ्याबरोबर सगळ्या चांगल्याच गोष्टी होणार आहेत असं आपण ठरवतो रोज, पण ते घडतंच असं नाही. पण यात अनेकांच्या शंका पण आहेत. तुम्ही म्हटलं की रोज एक अफर्मेशन्स असतात किंवा एक 4-5 आपण इंस्टाग्रामवर रील्स वगैरे 4-5 वाक्य आहे, मी खूप छान आहे, मला खूप छान वाटतंय असं म्हटलं 5 मिनिटांनी असं वाटतं की यार काय चाललंय, हा मुद्दा येतो. तर हे मुद्दे येऊ नये यासाठी काही प्रोसेस आहे का, यासाठी काही थेरपी आहे का? नक्कीच. म्हणजे यामध्ये आपले जर चक्रा बॅलन्स असतील शरीरातली, तर त्यामुळे या विचारापासून आपण खूप लांब राहतो. म्हणजे जरी येत असले, असं होतच नाही, निगेटिव्हिटी आपल्या बाजूनी सतत असते, माणसांमधून असते, होणाऱ्या कृतीतून असते, सगळ्या बाजूनी असते, पण ती आपल्याला थोपवता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपलं आज्ञाचक्र सतत जागृत ठेवायला लागतं. मग त्यासाठी मला नाही, माझ्या बाजूनी आलं नाही पाहिजे, माझ्याकडे निगेटिव्ह नाही, या गोष्टी मी निगेटिव्हिटी नाही राहिली पाहिजे किंवा ही मी पॉझिटिव्हली कशी बदलू शकेन, अशा गोष्टी मनाची तयारी पाहिजे. तसंच या कॅन्सर आजाराबद्दल होतं की प्रिव्हेंटिव्ह पण आहे आणि झाल्यानंतरचं पण. तिथे असं कुठलंच औषध नाही आलेलं मला वाटतं अजून की 100% तुला कॅन्सरमधनं मी बाहेर काढेन, असं कोणीच आजच्या काळात असं नाही म्हणू शकणार. पण चक्रा म्युझिक थेरपीमुळे हे नक्की मी म्हणू शकते की तू ते लांब ठेवू शकशील, याच्यातनं तू बाहेर पडू शकशील. म्हणजे ते सेल्स तुला क्युअर करण्यासाठी, तुला काढून टाकण्यासाठी रोज स्वतःला सांगायचंय. मग ते स्वतःला सांगण्याची ताकद आणि ती कन्सिस्टंटली राहण्यासाठी तुला चक्रा म्युझिक थेरपीची मदत नक्की होते. कारण संगीत तर हे असं आहे की ते स्वरांनी आपण त्यामध्ये राहतो आणि छान आपण त्यामध्ये बुडून जातो. पण थोड्या वेळाने ते बंद झाल्यानंतर पुन्हा आपण काय माझ्या नशिबात, म्हणजे हे जो सूर असतो प्रत्येक वेळेला की काय माझ्या नशिबात आहेच, नशिबातच असं होतं, या गोष्टी आपल्या टाळल्या जातात. आता एक खूप आपल्या प्रेक्षकांना साधारण सांगायचं झालं तर रोज त्यांनी सकाळी उठून कुठलं काय ऐकायला पाहिजे, किंवा अनेकांना ऑफिसमध्ये जाण्याच्या वेळा असतात, कोणाला सकाळी फार वेळ नसतो, पण सकाळी उठल्यावर एखादा राग असू देत किंवा एखादी बंदिश, काय ऐकलं पाहिजे आणि त्याच्यानी पॉझिटिव्हिटी जनरेट राहील असं काय केलं पाहिजे? चारुकेशी हा जो राग आहे, चारुकेशी नावाचा राग आहे की तो सकाळी उठल्यावर तुम्ही जर घरात लावलात तर तुम्हाला पॉझिटिव्ह वातावरणच पॉझिटिव्ह राहतं. यामध्ये वास्तू तथास्तू म्हणत असते आपण जे म्हणतो, तर तसं हे काम करतं की तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी बाजूने राहिली तर तुमचा विचार पण तसेच राहतात आणि मग त्याप्रमाणे आपण एकमेकांशी संवाद पण आपला सुसंवाद राहतो घरामध्ये. मग हे सगळे बदल मी माझ्या घरापासून अवलंबल्यापासून मी हे सांगते. म्हणजे चारुकेशी हा राग सांगणारी म्हणजे मी तो अनुभव तर घेतलाच आहे, पण मी जे अनेक जणांना सांगून त्यांच्यामध्ये पण त्यांच्या घरात पण हा जो सगळा बदल झालाय त्याच्यावरनं मी सांगते की चारुकेशी या रागाची ताकद तेवढी आहे. तुम्ही जयजयवंती रागाने आनंद सतत निर्माण करू शकता. त्या नावातच त्या रागांची किंवा त्याची, जसं दुर्गाचं म्हणलं की आपण आत्मविश्वास. तर असे अनेक म्हणजे रोगांवर उपचार करणारे राग आहेत आपण म्हणतो, पण त्याचा अवेअरनेसनी जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं किंवा ते काम जर केलं तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की मिळतो. तुमचं खूप धन्यवाद. कारण आता सध्या आपण सगळेच जण मेंटल स्ट्रेस, मेंटल हेल्थवर बोलतोय, पण ते हील कसं करायचं हे अनेकांना माहिती नाही. म्युझिक थेरपी त्याच गोष्टींवर काम करते. म्युझिक थेरपी कशा पद्धतीनं काम करते हे या मॅमनी आपल्याला सगळ्यांनाच सांगितलं. खरं तर एखादा राग, एखादी गोष्ट आपल्यावर किती परिणामकारक असते याचं सुंदर उदाहरण म्हणजे म्युझिक थेरपी आहे आणि कदाचित आपल्याला पॉझिटिव्ह राहण्यासाठी सुद्धा ती मदत करते. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.